यानंतर सामना केदार आशीर्वाद सावर्डे भोवळवाडी विरुद्ध आई महागाई कुंभारली. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. सावर्डे भोवळवाडी विरुद्ध आई महागाई कुंभारली. जे भवानी कुंभारवाडी संघाचा तितकाच मात्र तळेपट्टो आता मोर आहे. आता जर्सी नंबर 11 एक महत्वाचा मोर इथं पत्र चढाई करता येतोय. एक स्टार आगवे संघावर इथं आक्रमण घडवणारा प्रणयला मात्र मैदानाच्या बाहेर धडला आहे. सुरेख रनिंग हँड टच इथं मात्र तेजस हुमणे एक तेजस्वी तारा म्हणून ज्यानं आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारचं योगदान दिलं तो जर्सी नंबर 3 अर्थात तेजा अप्रतिम बोनस मास्टर बनवणे ज्याच्याकडे पाहिलं तर चुकीची दुरुस्ती देखील येते. मगाशी पुकारलेला सामना होता कुंभारली महागली विरुद्ध सावर्डे भोवळवाडी. तो सामना तुर्तास काही कारणास्तव थांबवला जातोय. त्याबद्दल सागर कोंडमाळा विरुद्ध कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या दोन संघादरम्यान लढत होईल. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. सागर कोंडमाळा विरुद्ध कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे. एकस्टार आगवे विरुद्ध जय भवानी. आता सुरेख बॅक होल्ड केलं गेलं ब्लॉक केलं गेलं आणि एक महत्वाचा हिरा इथं पत्र पडणे खात्यात जोडला तो यंगस्टार आगवे संघानं. 3-1 अशी महत्वाची लढत जी पाहतोय ती कुंभारखणे विरुद्ध आगवे यजमान संघ विरुद्ध कुंभारखणे. आता तर पुन्हा एकदा तेजस इथं मात्र तेजसला पकडणं निश्चित कठीण असेल. अंकल काढण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी मात्र सुपर रेड केली येते ती त्याच्या हुमण्याच्या माध्यमातून. एक आपलातून खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला तोच त्याच्या इथं येत या स्पर्धेमध्ये आपली दमदार कामगिरी घेताना पाहतोय. दरम्यान एक सातत्यपूर्ण कामगिरी जिच्या माध्यमातून तेजस हुमण्याच्या माध्यमातून सुपर टिकेटची नामी संधी असताना 3 खेळाडू आपल्या प्रांगणामध्ये असताना इथं मात्र स्वतःला सिद्ध करायचंय अस्तित्व निर्माण करायचं आहे. तर या जर्सी नंबर 3 जाळेपट्टूला 3 खेळाडू 3 नंबर जर्सी पर्यंत केले जाळेपट्टू यामध्ये जुगलबंदी आहे. पण सुपर टिकेटची नामी संधी असताना इथं मात्र त्याच्या MT रेडसाठी सज्जाला एक संत गतीनं एक सावध गतीने दाखवेला अडचणीत आणण्याकरता जर्सी नंबर 11 छोटा पॅक बडा धमाका इथं पण मोठा धमाका घडवायचा आहे. 6-1 5 गुणाच्या पिछाडीवर असताना कुंभारखणी संघ आज मात्र योगायोग म्हणायला गेलं तुळशीदास शिर्केचं मैदानाच्या बाहेर बसावं लागतंय. ज्याने युनिव्हर्सिटी खेळली गेली आणि नुकतंच ज्याचं सिक्युरिटी फोर्समध्ये ज्याची निवड झाली तोच तुळशीदास शिर्के. इथं मात्र मैदानाच्या बाहेर बसलेले आपण पाहतोय जर्सी नंबर 10. आता तर पुन्हा एकदा आक्रमण घडवलं जात आहे ती जर्सी नंबर 4च्या माध्यमातून. आता तर MT रेडसाठी ऑल टीम्स एकवटलेले असताना यावेळी पुन्हा एकदा बजर वाजली येते. जर्सी नंबर 11 मोठा खेळ करायचा आहे धमाका करायचा आहे धडाका उडवायचा आहे पण छोटा पॅक धमाका करणे अगोदर तिथं मात्र खराब कॅच येते आणि यावेळी मात्र गुण जातोय तो आगवे संघ. आज मात्र तेजाची गाडी अतिशय सुरेख रुळावर चाललेली पाहतो आपण. काही या तेजाला पकडणं निश्चित कठीण असेल. पुन्हा एकदा जर्सी नंबर 18 कुंभारखंडीचा काच मात्र असणारा पण यावेळी आपली जिगरी खेळ सजवून दाखवायचे कुंभारखंडीची याच मोहऱ्याला. आणि इथं मात्र पुन्हा एकदा
प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपण पाहतोय. अकरा एक मोठा फरक आपण पाहतोय दोन्ही संघाच्या दरम्यान. आता तर 11 गुणांवर खेळताना आपण पाहिलं यंगस्टर आगवे संघाला, तर कुंभारखणी संघ 1 गुणांवर आपला खेळ साकारताना पाहतोय. सुरेख रनिंग हँड टच मध्ये एकदा मोहरा टिपण्याचा प्रयत्न झाला, पण इथं मात्र बचाव चांगला प्रकारचा केला तो कुंभारखणी संघाच्या माध्यमातून. यानंतरचा मोठा होणारा मॅच होणार सागर कोंडमळा अर्थात कळकवणे. सागर कोंडमळा विरुद्ध कळकवणे संघ एक मोठी लढत. होते पुन्हा एकदा जर्सी नंबर 8. आता तर मोठा खेळ करायचा आहे, इथे मात्र इतिहास घडवण्याचं काम करायचंय, पण याला पकडणं निश्चित सोपं करून दाखवलंय यंगस्टर आगवे संघ. एक मोठा खेळाडू इथं मात्र मैदानाच्या बाहेर जातो आपण पाहतोय. एक मोठा मॅच पाहण्याची संधी आहे. दरम्यान एक महत्वाचा गुण आपल्या खात्यात जोडलाय तो यंगस्टर आगवे संघ. दरम्यान पुन्हा एकदा तेजस हुमणे चढाई करता, जो तेजानं एकाएकी खिंड लढवताना आपण पाहतोय यंगस्टरच्या माध्यमातून. एमटी रेड साठी सज्ज. ह्याला चालू म्हणा आता जरा पुढच्या मॅचला कसा निघतो ह्याला चालू म्हणा आता. हा सुरेख खबर. यावेळी मात्र एक मोहरा पुन्हा एकदा टिपला जातोय तो यंगस्टरच्या माध्यमातून. दोन दोनच्या डिफेन्सवर सागर हुमणे पुन्हा एकदा सागरची इथं मात्र नौका किनाऱ्यावर लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी सागर नावाचं वादळ इथं थांबवलं जात आहे. यंगस्टर आगवे संघाला एक मोठा धक्का मिळतोय आणि गुणाचे संख्येत पुन्हा एकदा बदल होता. शेवटचे 5 मिनिटे चालू सामना समाप्त होण्याकरता गुण फलक 2 गुण जय भवानी आणि 14 गुण यंगस्टर. तेजस हुमणे पडायला चढाई करतात, ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या सामन्याची सारीच मदार आपल्या खांद्यावर घेतली तोच तेजस इथं मात्र शेवटची 4 मिनिट लास्ट 4 मिनिट. आता या 4 मिनिटांमध्ये कशा प्रकारे आपला दबदबा निर्माण करतो पाहायला मिळणार जय भवानी कुंभारखणी संघ. सुरेख 2 गुणाची कमाई केली ते अल्पशेनंतर पुन्हा चढाई करता या जर्सी नंबर 4च्या माध्यमातून. यावेळी पाहूया 6च्या डिफेन्सवर आक्रमण घडवायचंय, आक्रमण करायचंय. इथं मात्र गुणांच्या कामामध्ये भर पडायची असेल तर एक महत्त्वाचा खेळ करावा लागणार आहे तो जय हनुमान कुंभारखणी संघाला. शेवटचे 3 मिनिटे इथे मात्र सारा डिफेन्स एकवटला आणि याच डिफेन्सचा फायदा झाला जय भवानी कुंभारखणी संघाला. चालू सामना समाप्त झाल्यानंतर होणारा सामना सागर कोंडमळा विरुद्ध कळकवणे. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. सुरेख कवर
यावेळी सुरेख कवनचा नजरा दाखवला गेला तो यंगस्टर आगवीच्या माध्यमातून. पाच 16 अशा स्थितीतला सामना पाहतो आपण. काहीसा एकतर्फी चाललेला सामना आहे, कारण उरल्या सुरल्या वेळेमध्ये एक मोठा खेळ, एक जबरदस्त खेळाचं रूपांतर करायचं होतं कुंभारखडी संघाला, पण तसं घडत नाही आहे. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक असताना 5-16 म्हटलं तर 5 गुण कुंभारखडी आणि 16 गुण यंगस्टर आगवीच्या खात्यावर. तिथं मात्र MT रेडचा नजरा दाखवला गेला. तिसरा आणि अंतिम पुकार सागर क्रीडा मंडळ कोळमळा विरुद्ध कळकवणे. तिसरा आणि अंतिम पुकार. पाण्याला सोड, पाण्याला. कोण रे? शेवटचं 1 मिनिट शिल्लक असताना पाहूया. 12 गुणांची मोठी फरक असताना पाहतो पडपाने इथं मात्र तेजसला पकडणं कठीण असेल. 2 गुणांसाठी पूर्ण आपला खेळ दबदबणारा करतोय, खेळाची उंची वाढवतोय ते तेजस हुमणीच्या माध्यमातून. तिसरा आणि अंतिम पुकार सागर कोळमळा कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे. सोड तर राहिला आहे ना उभा.